आता या इलेक्शन पिटिशन मध्ये जे ऍफिडेव्हिट फाईल केलेलं आहे शांताराम देशमुख यांनी, त्याच्यासोबत एक पेपर त्यांनी फाईल केलेला आहे जो इन्कम टॅक्सच्या संदर्भातला आहे. तर त्या पेपरवरती ही पूर्ण केस चालू आहे त्यांची. त्यांचं म्हणणं असं आहे की यांनी इन्कम टॅक्स भरले, पण ते इन्कम टॅक्स जे फॉर्म 26 आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते डिस्क्लोज नाही केले. तर आता याच्यावरती जो नंबर आहे त्यांनी जे फाईल केलंय ते जे डुप्लिकेट डॉक्युमेंट आहे, हा नंबर आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट या दोन्हींचे नंबर सेम आहेत. आपण ते चेक करू शकता, क्रॉस व्हेरीफाय करू शकता. पण याच्यामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये की याच्यामध्ये जो गव्हर्नमेंटचे एम्ब्लेम 3 सिंह जे आहेत आणि जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा जो वॉटरमार्क आहे तो ह्या डॉक्युमेंट वरती नाहीये. म्हणजे हे मॅन्युप्युलेट करून हे डॉक्युमेंट दाखल केले, जे की ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवतंय की ते इनव्हॅलिड आहे. जर एखादा इन्कम टॅक्स बाय इनिशियली जर इनव्हॅलिड असेल तर तो फॉर्म 26 मध्ये आपल्याला नमूद करता येत नाही. त्यामुळं फॉर्म 26 मध्ये जो रकाना आहे त्या वर्षाचा इन्कम टॅक्स भरलेला तो निरंक आहे, कारण की मूळतः हे डॉक्युमेंट इनव्हॅलिड आहे. फर्दर मोर याच्यामध्ये जे लास्टला जे आहे हे इनव्हॅलिड होण्याचं रिझन एक आहे की इट इज नॉट व्हेरीफाईड. बिकॉज त्यावेळेस कोविड असल्यामुळं प्रत्येकाला ओटीपी येतो सीए कडनं. ओटीपीने जर व्हेरीफाय झालं तरच ते व्हेरीफाय होतं. सो याच्यामध्ये फॉर्म 26 मध्ये नमूद न करण्याचं कारण एकच होतं की हे भरलं गेलंच नाहीये, त्यामुळे ते नॉट व्हेरीफाय केलं. आणि याच्यामध्ये तोच डॉक्युमेंट मॅन्युप्युलेट केला आहे आणि त्यांच्या तिच्या पत्रामध्ये असं सांगितलंय की माझ्या घराच्या बाहेर एक इन्व्हॉल्व मध्ये हे डॉक्युमेंट आणून ठेवलं होतं. का तर त्यांना भीती आहे, कारण की दिस इज द पब्लिक डॉक्युमेंट, दिस इज द गव्हर्नमेंट डॉक्युमेंट विच हॅज बीन फॅब्रिकेटेड. सो याच्यामध्ये ह्यूज मोठी पनिशमेंट आहे. सो त्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून उलट आम्ही इन्सिस्ट करतोय की ह्या केसचा निकाल लवकरात लवकर लावून हे डॉक्युमेंट ज्यांनी फॅब्रिकेटेड क्रिएट केले त्याच्यावरती गुन्हा नोंदवा.